स्क्रीन दिसतो ना छपा? दिसतेच ओके दिसतेय सर. ओके. गुणत्रय विभेदेन त्रयमुपेयुषे त्रयीभुवे त्रिनेत्राय त्रिलोकी पतये नमः. सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसङ्क्रान्तं जगदध्यक्षमीक्षते. ब्रह्मदक्षाश्वदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरक प्रभृतिभ्यो नमो नमः. पातञ्जलमहाभाष्य चरकप्रतिसंस्कृतैः मनोवाक्कायदोषाणां हर्त्रे हि पतये नमः. नरदत्तगुरुदिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका. सभ्याः सदुर्वाक्सुधा श्रुतिपरि स्फीतश्रुतेन स्मिवो नालं तोषयितुं पयोदपयसा नम्भो निधिस्तुत्यति. व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणस्य तदसौ करणे क्षणं धीयताम्. सुस्वागतम सुप्रभात. आजच्या 5व्या माळेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काल आपण ज्वराचे
रोगाचे 3 प्रकार, आग्नेय, सौम्य, वायवीय, त्याचप्रमाणे राजस, तामस असे प्रकार पाहिले. आता रोगाचे पर्यायी शब्द या सूत्रामध्ये दिलेले आहेत. तत्र व्याधिः आमयः, गदः, आतङ्कः, यक्ष्मा, ज्वरः, विकारः, रोगः इति न अर्थान्तरम्. व्याधीनाम् आग्नेयादि विभागं दर्शयित्वा व्यवहारार्थं लक्षणार्थं च पर्यायान् आह. तर व्याधीचे आग्नेय इत्यादी विभाग सांगितल्यानंतर व्यवहारासाठी आणि व्याधीची व्याख्या सांगण्यासाठी या ठिकाणी त्याचे पर्यायी शब्द सांगितलेले आहेत. अत्रापि पर्यायाणाम अनर्थांतरेण आतंकादि शब्दानां भयादि अर्थता व्युदासादि व्याधि लक्षणत्वं बोध्यम. आतंक शब्देन ही भयम उच्यते. आतंक याचा अर्थ भय. विकार शब्देन ही इंद्रियादयोपि षोडश विकाराः उच्यन्ते. विकारांनी षोडश विकार जे सांख्य सांख्य तत्वज्ञानामध्ये सांगितले, षोडश विकार असलेली पुरुष सांगितले, त्याच्यामध्ये 11 इंद्रिय आणि त्याचे 5 विषय हे षोडश विकार. तथा व्याध्यादि शब्दानां व्युत्पत्त्या रोगधर्मा लक्षणीया. तर रोग असा व्याधीचा अर्थ घ्यायचा. तथाही विविधम दुःखम आददती इति व्याधी. वेगवेगळ्या प्रकारची दुःख जो देतो त्याला व्याधी म्हणतात. प्रायेण समुत्थत्वेन आमयः. प्रायेण आम समुत्थत्वेन आमयः. आमय का म्हणतात, तर आमापासून, प्रायः आमापासून रोगाची उत्पत्ती होते म्हणून त्याला आमय असं म्हणतात. इति उच्यते. आतंक इति दुःखयुक्तेन कृत्स्र जीवनं करोति. वचनम ही आतंक कृत्स्र जीवने. तर आतंक जीवन कष्टप्राय होतं म्हणून कृत्स्र जीवन, जगणं कठीण होऊन जातं म्हणून त्याला आतंक असं म्हणतात. यक्ष्म शब्देन च राजयक्ष्मवद अनेक रोगयुक्तत्वं विकाराणाम दर्शयति. राजयक्ष्मामध्ये जसे अनेक रोग असतात, म्हणजे राजयक्ष्म होण्यापूर्वी अनेक रोग असतात, असताना असतात, नंतर होतात, म्हणजे अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोगम राजयक्ष्मा. तर राजाच्या जसे पुढे मागे नवाजमा असतो तसं राजयक्ष्म्याच्या बाबतीत असतं. म्हणून या यक्ष्मा हा सुद्धा रोगाचा पर्यायी शब्द आहे. ज्वर शब्देन च देहमन संतापकरत्वम. शरीर आणि मन यांचा संताप देह ज्वर शब्दाने होतो. आणि विकार शब्देन च शरीर मनसः अन्यथा करणत्वम व्याधी हे दर्शयती. तर शरीर जे नेहमी प्राकृत गोष्टीपेक्षा वेगळं होणं, बदल होणं हे विकार या शब्दाने समजतं. आणि रोग शब्देनं रुजा करतो. रुजा म्हणजे वेदना. तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना या रोगामध्ये होत असतात म्हणून त्याला रोग असं म्हणतात. प्रायेण आमाशय समुत्थत्वेन आमय इति उच्यते. तर काही लोक म्हणतात की आमाशयापासूनच अनेक रोग उत्पन्न होतात म्हणून सुद्धा त्याला आमय असं म्हणतात. तर व्याधी, आमय, गद, आतंक, यक्ष्मा, ज्वर, विकार आणि रोग हे सगळे समानार्थी शब्द आहेत. रोग या शब्दाचे पर्यायवाचक ते शब्द आहेत. आता व्याधीला अनेक पर्यायी शब्द वापरले जातात. वाग्भटांनी या पर्यायाबरोबरच पापमा, दुःख, गद, आबाध हे शब्द सुद्धा पर्यायी म्हणून सांगितलेले आहेत.
आणि या पर्यायी शब्दांचा अभ्यास केला असताना सुद्धा रोगाविषयी खूप स्पष्टीकरण मिळू शकतं. रुजा किंवा वेदना ही व्याधीमध्ये असणारी आवश्यक अशी घटना आहे. म्हणून त्याला रुजा कर्तृत्वम रोगत्वम या दृष्टीने रुजा हा पर्याय प्राप्त होतो. दुःख हा पर्यायी शब्द वेदनेचाच द्योतक आहे. कोणत्याही व्याधीची उत्पत्ती पूर्वकृत आहार विहाराने घडते. त्यामुळे म्हणूनच त्याला पापमा असं सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे पापामुळे आहार विहाराने आणि पापामुळे घडते म्हणून त्याला पापमा असं म्हणतात. आणि विकार हा शब्द सुद्धा बुद्धी, इंद्रिय, मन आणि शरीरस्थ दोष धातू मलांची विकृती सूचित करणारा आहे. व्याधीमध्ये शरीर आणि मन दोघांची दृष्टी होत असल्यामुळं त्याला आबाध असं म्हणतात. आणि व्याधी निर्मितीत आम हा महत्वाचा घटक असल्यामुळं त्यास आमय असे म्हणतात. राजयक्ष्मा या व्याधीत अनेक लक्षणे एकत्र आढळतात. रोगामध्ये सुद्धा अनेक लक्षणांचा समुच्चय एकत्र असणे अपेक्षित असते. यासाठी रोगाला यक्ष्मा हा सुद्धा पर्यायी शब्द वापरलेला दिसतो. जन्म आणि मरण या दोन्हीच्या वेळी आवश्यक असणारा व्याधी म्हणजे ज्वर होय. या दृष्टीने व्याधीला ज्वर हा पर्यायी शब्द वापरला जातो. ज्वरामध्ये देह, इंद्रिय आणि मन यांचा संताप होतो. असा संताप रोगामध्ये होत असतो. म्हणून रोगाला ज्वर हा पर्यायी शब्द वापरता येतो. तर ज्वर हा रोगाचा पर्यायी शब्द आहे. म्हणून ज्वराची चिकित्सा जरी व्यवस्थित अभ्यासली तर सर्व रोगांची व्यवस्थित चिकित्सा करता येते. त्या दृष्टीनं आणखीन जे काही या पर्यायी शब्द आणि ह्या पर्यायी शब्दांची जी फोड आहे ती जर आपण बघितली तर व्याधीमध्ये वि अधिक धा अधिक की आणि त्याचा अर्थ होतो की विविध प्रकारचे दुःख जो धारण करतो त्याला व्याधी म्हणतात. नंतर आमय अम रोगे भावे आमयंती अनेन शरीर आम याचा अर्थ रुग्ण आमापासून उत्पन्न होतो आणि आम याचा अर्थ रोग असा सुद्धा आहे किंवा रुग्ण असा सुद्धा आहे. शरीराला रुग्णत्व प्राप्त करून देतो. नंतर गद गद म्हणजे सिकनेस इंग्लिश मध्ये, तर त्यालाही. नंतर आतंक कष्टमय जीवन, आतंक म्हणजे कष्टमय जीवन. आणि यक्ष्मा म्हणजे यक्षते वा यक्ष पूजायाम चुरादिही मनीन प्रत्यय. ज्या रोगामध्ये वैद्याची पूजा असा पण एक हिंदीमध्ये अर्थ दिलेला आहे की यक्षते वा यक्ष पूजायाम चुरादि मानिन प्रत्यय नाम की कारण को दीर्घ जिस रोग के कारण वैद्यकीय पूजा हो उसे यक्ष्मा कहते हैं. ज्वरती ज्वर रोगे अच प्रत्यय ज्वरणम वा न्यंतात ज्वर धातु हो य प्रत्यय रूपम यह शरीर एवं मन को संताप पहुंचाता है. नंतर विकार विकुरुते इति वि अधिक क्रू अस्वस्थ कारक भाव को अस्वस्थता कारक भाव को विकार रोग कहते हैं. आणि रोग हा रुजती देहमिति रोग रुक रुजा रोग वा रुज यन रोग रोजनम वा रोग शरीर को तोड़ देता है, ऐसा लोक व्यवहार में कहा जाता है. इस प्रकार
उक्त पर्यायों से रोग के भेदों का भी निर्देश प्राप्त होता है इस प्रसंग में। तर अशा पद्धतीनं हे रोगाचे वेगवेगळे पर्यायी शब्द आहेत. तस्योपलब्धिः निदान पूर्व रूप लिंग उपशय संप्राप्ति तथा इदानीं व्याधिः जनक हेतुम् अभिधाय तथा तद्हेतुजन्य च व्याधिम् उक्त्वा तस्य व्याधेः ज्ञानोपायम् आह. तर पहिल्यांदा व्याधी निर्माण करणारी कारणं सांगितली, त्यानंतर निर्माण होणारा व्याधी म्हणजे काय, व्याधीचे पर्याय सांगितले. आता हा व्याधी समजून कसा घ्यायचा ते सांगत आहे. कारण अविज्ञाते ही व्याधौ चिकित्सा न प्रवर्तते. अतः सामान्येन व्याधी ज्ञानोपाय निदान पंचक अभिधानम युक्तम. तर व्याधी समजून घेणं महत्वाचं आहे चिकित्सा करण्यासाठी. जर व्याधीच समजला नाही तर चिकित्सा करता येत नाही. म्हणून व्याधी जे समजून घेण्याचे जे निदान पंचक आहे, म्हणजे निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती, हे व्याधी समजून घेण्याचे उपाय आहेत हे सांगितलं आणि त्यामुळं व्याधीचं ज्ञान होतं. आता तत्र निदानम कारणम इति उत्तम अग्रे. तर निदान म्हणजे कारण हे आता पुढे सांगत आहोत. निदानं विवृणति तत्र इत्यादि अग्रे उक्तम् इह खलु इत्यादिना परिणामश्च इत्यनेन कारणं च व्याधीनां सन्निकृष्टं वातादि विप्रकृष्टं च अर्थानाम् अयोगादि पुनर्विप्रकृष्टं कारणं रक्तपित्तस्य ज्वरसन्ताप इत्यादि पुनश्च व्याधीनां सामान्येन विप्रकृष्टं कारणम् उक्तं यथा प्रागपि च अधर्मादृते न रोगोत्पत्तिः अभूत्. विमानस्थान अध्याय 3 इत्यादि तदेतत् सर्वमपि कारणशब्देन ग्राह्यम्. अतः धर्मकार्यत्वेन व्याधीनां दैवव्यपाश्रय प्रायश्चित्त बलि मंगल इत्यादि चिकित्सा साध्यत्वं प्रतीयते. रुद्रकोपभवत्वेन च ज्वरस्य महाप्रभावत्वं तथा अग्नेयत्वं च प्रतीयते. क्रोधः हि अग्नेयः तेन तन्मयः ज्वरः अपि अग्नेयः. तथा च वचनम् ऊष्मा पित्तात् ऋते नास्ति ज्वरो नास्ति ऊष्मणा विना तस्मात् पित्त विरुद्धानि त्यजेत पित्ताधिकेधिकम्. वाग्भट चिकित्सा अध्याय 1 मध्ये सूत्र आहे. वातादि जन्यत्व ज्ञानेन च वातादि विपरीत भेषज साध्यत्वं तथा अनुद्भूत वातादि विकारांतर संबंधा अपि भावी कल्पते. असात्म्य वृक्षादि हेतु सेवा दर्शनेन च भावी व्याधि तज्जन्य उन्नीयते. व्याधि परीक्षायां च संदेहे जाते यस्य व्याधेः हेतु सेवा दृश्यते स परिकल्पते एवं आदि हेतुना व्याधी परीक्षणम. तर रोगाच्या कारणावरून रोग कसा समजून घ्यावा कसं हे त्यामध्ये सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. आणि निदान म्हणजे कारण. तर या ठिकाणी निदान म्हणजे कारण हे सांगितले किंवा त्यालाच हेतू असं म्हणतात. तर ह्या निदान पंचकामध्ये निदानाला फार महत्व आहे. निदान किंवा हेतू लक्षात घेतल्याशिवाय चिकित्सा करणे कठीण जाते. संक्षेपतः क्रियायोगो निदान परिवर्जनम हे सूत्र प्रसिद्धच आहे. पथ्यापथ्य सांगण्यासाठी सुद्धा निदान ज्ञानाचा उपयोग होतो.
या निदानालाच निमित्त, हेतू, आयतन, प्रत्यय, उत्थान, कारण असे अनेक पर्याय सांगितलेले आहेत. निदान किंवा हेतू याचे विविध दृष्टिकोनातून विचार करून अनेक प्रकार केले जातात. ते सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, प्राधानिक, व्यभिचारी असे 4 प्रकार. त्याचप्रमाणे असात्वेंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध, परिणाम असे 3 प्रकार. नंतर व्याधी हेतू, दोष हेतू, उभय हेतू असे 3 प्रकार. बाह्य आणि अभ्यंतर हेतू असे 2 प्रकार. आणि सर्व रोग होण्यामागे त्रिदोषांचा प्रकोप हे कारण असतेच. त्याशिवाय रोगोत्पत्ती नाही हे खरे, परंतु या दोष प्रकोपांच्या मागे सुद्धा काही कारणे असतात आणि या कारणाने दोष प्रकोप व त्यानंतर रोगोत्पत्ती हा क्रम लक्षात घ्यावा लागतो. आणि म्हणून ज्या वेळेला हे खाली जे सूत्र सांगितलं ते महत्वाचं, की व्याधी परीक्षायामचे संदेह जाते, यस्य व्याधे हे हेतुसेवा दृश्यते सपरिकल्पते. एखाद्या व्याधीचं निदान काय करावं अशी ज्या वेळेला शंका येते, त्यावेळेला हेतू कोणकोणते घडलेले आहेत आणि ज्या व्याधीचे हेतू त्या रुग्णाकडून घडले असतील, तो व्याधी त्या रुग्णाला झाला असा व्याधी विनिश्चय करता येतो. म्हणून त्याचप्रमाणे पथ्यापथ्य सांगताना सुद्धा ह्या हेतू म्हणजे निदान याचा उपयोग करता येतो. तर निदान म्हणजे कारण. तर या ठिकाणी आयुर्वेदामध्ये निदानाचं महत्व सांगितलेलं आहे. विमानस्थानाच्या जनपदोद्भवसी अध्यायामध्ये सुद्धा रोगाच्या निदानाबद्दल आणि त्याचा अधर्म हे एक महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. यद्यपि आयुर्वेदीय सिद्धांतों के अनुसार असात्वेंद्रियार्थ संयोग और प्रज्ञापराध ये अधर्म, अनुचित अथवा अहितकर आहार विहार जनित रोग है, कारण है जिनसे इन अशुभ रोग की उत्पत्ति मान सकते हैं, किंतु उक्त प्रकरण में कहा गया अधर्म अपना विशेष महत्व रखता है। सामान्य रोगों का सिद्धांत तो यह है, सर्वेषामेव रोगाणाम निदानम कुपिता मलाः तत्प्रकोपस्य तु प्रोक्तम विविधा हित सेवनम। इसी विषय को स्पष्ट करते हुए वाग्भट ने लिखा है, तेषाम कोपे तु कारणम अर्थ ही असात में ही संयोगः काल हा कर्म च दुष्कृतम। यह दुष्कृत शब्द पाप का वाचक है, जिसे सामान्य दृष्टि से अधर्म कहते हैं, और दुष्कृत का वह भी अर्थ है आयुर्वेदोक्त सदुरुक्त का अनादर अथवा अनाचरण. तर सदुरुताचं पालन न करणं हे सुद्धा पाप आहे. वास्तव में असात्वेंद्रियार्थ संयोग और प्रज्ञापराध भी यही है. भगवान धन्वंतरी के शब्दों में सर्वेशाम व्याधि नाम वात पित्त श्लेष्माण एव मूलम तल्लिंगत्वात दुष्टफलत्वात आगमाच्च सुश्रुत संहितेमध्ये सूत्र आहे. अर्थात सभी रोगों के मूल कारण वात पित्त कफ ही है, क्योंकि तल्लिंगत्वात रोगों में वात आदि दोषों के लक्षण दिखलाई देते हैं. दुष्ट फलत्वात वात आदि दोष नाशक औषध योगों द्वारा चिकित्सा करने पर लाभ होतो देखा गया है. आगमात शास्त्रों से भी ज्ञात होता है कि वात आदि दोषों से रहित कोई रोग होता ही नहीं है. अतः निदानम तू आदि कारणम, निदान ही रोग जानने का आदि कारण मूल कारण है. नैयायिकों के मत से निदान रोग या रोगों की उत्पत्ती में निमित्त कारण है. तर अशा पद्धतीनं निदान म्हणजे रोगाचं कारण समजून घेणं हे महत्वाचं आहे आणि सर्व दृष्टीने निदान हे महत्वाचं आहे. आता पूर्व रूपाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. पूर्व रूपम तू प्राग उत्पत्ती लक्षणम व्याधी है. निदानांतरीयकत्वात् पूर्वरूपादीनां निदानांतरम पूर्वरूपादी उच्यन्ते.
निदानानंतर म्हणजे कारणानंतर पूर्वरूप आता सांगत आहे. आता पूर्वरूप लक्षणम आह. उत्पत्ती हे प्राग उत्पत्ती. प्राग उत्पत्ती म्हणजे रोग निर्माण होण्यापूर्वी जे निर्माण होतं त्याला पूर्वरूप असं म्हणतात. एतेन उत्पत्ते हे पूर्वम यद यद भविष्य व्याधे हे लक्षणम तत्पूर्वरूपम. तर पुढे होणाऱ्या रोगाचं जे अगोदर लक्षण दिसतं त्याला पूर्वरूप असं म्हणतात. निदान सेवा तू भावी व्याधी बोधिका भवती अपि. त्याचप्रमाणे निदान सेवा म्हणजे कारण एखादं घडलं तर त्यावरून सुद्धा पुढे काय रोग होणार हे समजतं. तरीही निदान शब्द गृहीत्वादेव तथा लक्षण शब्दाभिधेयत्वाच्च न पूर्वरूप शब्देन उच्यते. उक्तम ही अन्यत्र स्थान संश्रयिणः कृताः भावी व्याधी प्रबोधकम लिंगम कुर्वन्ति यद्दोषाः पूर्वरूपम तदुच्यते. पूर्वरूपाची इथे व्याख्या दिलेली आहे की स्थान संश्रयिणः कृताः भावी व्याधी प्रबोध. स्थान आता सांगितलं असा पण सिद्धांत आहे की कुपितानां ही शरीराणाम कुपितानां ही दोषाणाम शरीरे परिधावताम यत्र संघः ख वैगुण्यात व्याधी तत्रोपजायते. प्रकुपित झालेले दोष सर्व शरीरवर पसरत असताना ज्या ठिकाणी स्थान वैगुण्य असेल ख वैगुण्य असेल त्या ठिकाणी दोषांचा संघ होतो आणि तिथे व्याधी उत्पत्ती होते. तर ज्या वेळेला हे स्थान एखाद्या स्थानाचा संश्रय करून त्या ठिकाणी जी लक्षणं दाखवतात पुढे होणाऱ्या व्याधीची जी लक्षणं दाखवतात त्याला पूर्वरूप म्हणतात असं पण एके ठिकाणी सांगितलेलं आहे. न वाच्यम यद उत्पन्नस्य अविद्यमानस्य व्याधिः कथं लक्षणं भवति इति यतो मेघादपि भाविनी वृष्टिः अनुमीयते तथा रोहिणी उदयं दृष्ट्वा कृत्तिकोदयः अनुमीयते. तर आकाशामध्ये ढग आल्यानंतर आता पाऊस येणार असं जे अनुमान केलं जातं तर ढग दिसणं हे पाऊस येण्याचं पूर्वरूप आहे. तसं रोहिणी या नक्षत्राचा उदय झाला की कृत्तिकेचा पण उदय होणार लवकरच हे जसं समजलं जातं तसं पूर्वरूप एकदा दिसल्यावर पुढे हा रोग होणार असं आपल्याला समजून येतं. तच्च पूर्वरूपम द्विविधम. ते पूर्वरूप दोन प्रकारचं आहे. एक भावी व्याधी व्यक्तरूपम भावी व्याधी अव्यक्त रूपम यदुक्तम अव्यक्तम लक्षणम तस्य पूर्वरूपम इति स्मृतम. चिकित्सा अध्याय 11 पानामध्ये आहे. तर जे अल्प प्रमाणात दिसतं अव्यक्त याचं अल्प प्रमाण दिसणारं लक्षण आणि त्याच्यातून भावी व्याधीचा बोध होणार असाही अर्थ होतो किंवा अगोदर काही न दिसणं अव्यक्त असाही अर्थ होतो. आणि तथा लिंगम अव्यक्तम अल्पत्वात व्याधीनाम तद यथायथम वाग्भट निदान अध्याय 1. तर अल्प व्यक्त झालेलं लक्षण म्हणजे पूर्वरूप हे झालं. आणि द्वितीयम तू दोषदूष्य समूर्छना अवस्था जन्यम अव्यक्त लिंगाद अन्य देव यथा ज्वरे बालप्रद्वेष रोमहर्षादी. तर त्या लक्षणांच्या व्यतिरिक्त म्हणजे पुढे होणारी जी लक्षणं अल्प प्रमाणात दिसतात अशा पद्धतीचे पूर्वरूप दिसतं आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगळंच सुद्धा पूर्वरूप दिसतं. उदाहरणार्थ ज्वरे बालप्रद्वेष रोमहर्ष. तर ज्वर येणार असेल तर लहान मूल जवळ आलं तर त्या लहान मुलाचा द्वेष होतो असं जे काही पूर्वरूप दिसतं ते असं हे काही पुढे ज्वरामध्ये दिसत नाही. तर अशा पद्धतीचं जे पूर्वरूप आहे हा पण एक पूर्वरूपाचा प्रकार आहे. ही येतात पूर्वरूपम ज्वरावस्थायां नियमेन व्यक्तं भवति किंतु ज्वरपूर्वकाले एव यत्र तु व्यक्तं भवति सहा च असाध्यो मतः. आणि अशा पद्धतीचं पूर्वरूप जर दिसत असेल तर तो ज्वर असाध्य सुद्धा समजला जातो.
अतएव एवं भूत पूर्वरूप अभिप्रायेण वा अरिष्टे वक्षते. तर अरिष्ट सूरमध्ये सगळीच्या सगळी जर पूर्वरूपा दिसली, पूर्वरूपानि सर्वाणि जरोक्तानि अतिमात्रया विशंती विषंतेन मृत्यूज्वर पुरस्सरः. सर्वच्या सर्व पूर्व रूप जर ज्वरामध्ये दिसली तर तो ज्वर असाध्य होऊन पुढे मृत्यू येतो. इंद्रिय स्थान अध्याय 5 मध्ये. तथा अन्यस्य पिच रोगस्य पूर्वरूपाणि यम नरम विंशती अनेन कल्पेन तस्यामी मरणम ध्रुवम. तर सगळी पूर्वरूप दिसली तर त्याचं मरण हे निश्चित आहे. एतद ही यद अव्यक्त लक्षण पूर्वरूपम अभिप्रायेण वचनम स्यात् तदा सर्वज्वराणाम असाध्यत्वम स्यात्. यतः पूर्वरूप अवस्थायाम अव्यक्तानि लक्षणानि ज्वरे जाते व्यक्तानि सर्वाणि सर्वत्रैव भवन्ति. तस्मात् पूर्वरूपावस्था प्रतिनियत पूर्वरूपम अभिप्रायेण हि तद्वचनम. अव्यक्तता च लक्षणानाम अनियम लक्षणानाम लक्षणानां अयमेव यद्वत् अल्पेन अस्फुटत्वम्. यत्तु पूर्वरूपं दोषदूष्य सम्मूर्छना अवस्था नियतं तद् व्याधिमात्रस्य गमकं न दोषविशेषं गमयति. तर पूर्वरूपामुळे काही वेळेला फक्त व्याधीचं ज्ञान होतं, दोषाचं ज्ञान होत नाही. एतत् पूर्वरूपम अभिप्रायेण च वाग्भटे अपि युक्तं यत् प्राग्रूपम येन लक्ष्यते. उत्पत् उत्पित्सुरामयो दोष विशेषेण अनधिष्ठितः. वाग्भटांनी सांगितले की रोग निर्माण होण्याच्या अगोदर असं विशेष दोषाचा संदर्भ नसलेलं जे काही लक्षण असतं त्याला पूर्वरूप म्हणतात असं वाग्भटाने सांगितलं. यत्तु अव्यक्तलिंगम रूपम पूर्वरूपम तद दोष विशेषमपि व्याधेः गमयति यदुक्तम हारिते इति. पूर्वरूपम अष्टानां ज्वराणां सामान्यतः विशेषः तु जृंभा अंगमर्द भूयिष्ठम हृदयोद्वेगी वातलम. तर वाताचा ज्वर होणार असेल तर हरितांनी सांगितलं की जांभया येतात, अंगमर्द, हृदयोद्वेगी लक्षणं दिसतात. तथा सुश्रुतेपि उक्तम सामान्यतो विशेषात तू जृंभा अत्यर्थम समीरण. सुश्रुतांनी पण सांगितलं की खूप जांभया येत असतील तर ते वाताच्या ज्वराचं पूर्वरूप आहे. पित्तात नयनयोः दाहः. डोळ्यांची आग होत असेल तर ते पित्ताच्या ज्वराचं पूर्वरूप आहे. कफान न अभिनंदनम. आणि जडपणा आलेला असेल, अन्नाची इच्छा होत नसेल तर ते कफाच्या ज्वराचं पूर्वरूप आहे. असं सुश्रुत उत्तर तंत्रामध्ये सांगितलेलं आहे. एतद् पूर्वरूपम भावी ज्वर लिंगम एव अव्यक्तम अल्पत्वेन इति ज्ञेयम. व्यक्ते ही ज्वरे वातादिजे जृंभादयः पूर्वरूपापेक्षया अत्यर्थम भवन्ति. एवं पूर्वरूप दैविध्ये यत्र विशिष्टं पूर्वरूपम् अस्ति तत्र साक्षादेव अभिधीयते. यत्र विशिष्टं नास्ति तत्र लिंगमात्रं वक्ष्यति. तेन अव्यक्तानि एव लिंगानी पूर्वरूपम इति तत्र ज्ञातव्यम. तर विशेष पूर्वरूप आहेत ती सांगितलेली आहेत आणि जी व्याधीचीच म्हणजे पुढे होणाऱ्या व्याधीचीच लक्षणं अगोदर जर दिसत असतील अल्प प्रमाणात तर ती वेगळी सांगितलेली नाहीत ग्रंथामध्ये. पूर्वरूपाणि उत्पद्यन्ते इति पाठः अस्य अग्रे यथापि यत्ति अधिकं पठ्यते हस्तलिखितपुस्तके. लिंगम लक्षणम. लिंग याचा अर्थ लक्षण. अव्यक्तम न अति अभिव्यक्तम. अव्यक्त याचा अर्थ जास्त व्यक्त न झालेलं, अल्प प्रमाणात व्यक्त झालेलं. अत्र हेतु अल्पत्वात अणुत्वात नत्व आवरणादि योगात व्यक्तम इत्यर्थः मधुकोशः. नहि एतत् पूर्वरूपं ज्वरावस्थायां व्यक्तं भवति. अतएव भूत पूर्वरूपाणि अभिप्रायेण अरिष्टे वक्ष्यति च साध्यः प्रकीर्तिताः. उत्पित्सुरा
उत्पित्सु सामग्री साकल्पाद उत्पाद उत्पाद इच्छू म्हणजे निर्माण होऊ इच्छिणारा रोग उत्पित्सु आमयः रोगः दोषविशेषेण वातादी जन्य असाधारणे अपेक्षादिना अनधिष्ठितो संबंधः प्रागरूपम विविधम सामान्यम विशिष्टम च तर पूर्वरूपे दोन प्रकारचे आहेत एक सामान्य आणि विशिष्ट सामान्यमच्या दोषदूष्य सन्मूर्छना अवस्था जनितम दोषदूष्य सन्मूर्छना अवस्था जन्य जे आहे त्याला सामान्य म्हणतात येन भावी व्याधी मात्रम प्रतीयते आणि ज्यातून भावी व्याधी समजतो न तो वातादी जनितत्वादी विशेष तर त्याच्यामधून दोष विशेष समजत नाही त्याला सामान्य आणि विशिष्टम पुनर्व्याधी लिंगानाम अव्यक्तत्वम अरुणदत्तेन वाग्भट व्याख्यायाम पूर्वरूप त्रैविध्यम दर्शितम तर वा अरुणदत्त हा एक जो टीकाकार आहे वाग्भटाचा त्यांनी तर पूर्वरूपाचे तीन प्रकार सांगितले होते एक शारीर मानस आणि शारीर मानस असे पण पूर्वरूपाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत तर या पूर्वरूपाबद्दलचं विवेचन आपण बघूया तर रोग उत्पन्न होण्यापूर्वी जी लक्षणे दिसतात त्यांना रोगाची पूर्वरूपे असं म्हणतात निदान पंचकापैकी पूर्वरूप हे दुसरे व्याधी ज्ञानाचं कारण आहे व्याधी व्यक्त होण्यापूर्वी शरीरात जी लक्षणे उत्पन्न होतात त्यांना पूर्वरूपे असे म्हणतात या पूर्वरूपांच्या साहाय्याने पुढे निर्माण होणारा व्याधी आधीच ओळखता येतो व त्यामुळे व्याधीची चिकित्सा लवकर सुरू करता येते व्याधी आपलं माधव निदानकारांनी पूर्वरूपाची जी व्याख्या केली आहे त्यानुसार पाहता उत्पन्न होऊ इच्छिणाऱ्या व्याधीचे ज्ञान ज्याने घडते परंतु त्यातील दोषविशेष मात्र कळत नाही अशा लक्षणांना पूर्वरूप म्हटले जाते ही लक्षणे अल्प व म्हणूनच अव्यक्त किंवा अल्पव्यक्त असतात असे सुद्धा स्पष्टीकरण केले जाते चरकांनीही वातव्याधी प्रकरणामध्ये अव्यक्तम लक्षणम तेषां पूर्वरूप इति स्मृतम असे म्हटलेले आहे माधव निदानातील वरील सूत्रावर भाष्य करताना मधुकोशकारांनी पूर्वरूपाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक सामान्य पूर्वरूप आणि विशेष पूर्वरूप सामान्य पूर्वरूपाने भावी व्याधी जाणता येतो तर विशेष पूर्वरूपाने त्यातील दोषभेद सुद्धा कळतात असे मधुकोशकार म्हणजे माधव निदानाचा जो टीकाकार आहे तो म्हणतो ज्वरादी व्याधीमध्ये या प्रकारे सामान्य आणि विशेष पूर्वरूप ग्रंथातून दिलेली आढळतात मधुकोशकारांनी भावी व्याधी बोधकमेव लिंगम पूर्वरूपम अशी पूर्वरूपाची व्याख्या केलेली दिसते रोग निर्माण होण्याची घटना घडत असताना म्हणजेच संप्राप्ती घटित होत असताना दोषांना जेव्हा स्थानसंश्रयावस्था प्राप्त होते तेव्हा पूर्वरूपाची निर्मिती होते जपा मॅडम काय संदर्भातली काय माहिती सांगायची असेल तर सांगू शकता आहे का काही विशेष हो आहेत सर काही संदर्भ चरक चिकित्सा अध्याय 11 यामध्ये 12 आणि 13 क्रमांकाचे श्लोक त्याच्यामध्ये पूर्वरूपाची व्याख्या आलेली आहे अव्यक्तम लक्षणम तस्य पूर्वरूपम इति स्मृतम उरोरुक्षोणितश्चर्दी कासो वैशेषिक रक्षते क्षीणे सरक्तमूत्रत्वं पार्श्वपृष्ठकटिग्रहा चरक चिकित्सा 11 मध्ये उरक्षताचे पूर्वरूप आलेली आहेत पण त्यामध्ये ही व्याख्या सांगितलेली आहे अव्यक्त म्हणजे अस्पष्ट वा ईषद व्यक्त ही लक्षणे हीच उरक्षताची पूर्वरूपे होत यानंतर वाग्भट निदान स्थानामधला श्लोक आहे प्रागरूपम येन लक्ष्यते उत्पित्सुरामयो दोष विशेषेण अनधिष्ठितः लिंगम अव्यक्तम अल्पत्वात्